हाय हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे नीता घोंगडे. तर आम्ही चाललो सकाळी सकाळी. कुठे चाललो ओळखा? तर आम्ही चाललो आईबाबाकडे. आणि बरेच दिवस झाले लेकरांना ट्युशन शाळा तर थोडासा वेळच भेटत नव्हता. तर त्याच्यामुळं थोडंसं कसं जागा बदल झाली ना, लेकरं पण फ्रेश होतात आणि आपल्याला पण थोडंसं बरं वाटतं ते जागा. तर आम्ही आलो इथे जाता जाता एका मारेगाव म्हणून लागतं. तर तिथे बाबांनी घेतले लेकरांना चिप्स वगैरे. आणि इथे थोडंसं चहाला उतरलो थोडंसं. तर का डोकं दुखू लागलं माझं खूप उन्हामुळं यानं त्यानं. तर बाबांनी काय केलं, तिथं गाडी थोडी स्टॉप केली आणि तिथे चहा वगैरे पिला आम्ही. आणि चिप्स वगैरे घेतले बाबांनी मुलांना. आणि आता हे चिवडा वगैरे आता बाबाचं चालूच असतं. कारण कसं आईबाबाला मी एकटी असल्यामुळं बाबांना खूप लाड करतात लेकरांचा आणि नातवंडाचा खूप लाड करतात. त्याच्यामुळे कशाची कमी पडू देत नाही तो माझे आईबाबा. तर चला आपण जाऊया आता घरी. तर आले बघा आमचं हे उमरखेड. तर तुम्हाला वाटतं आता उमरखेडचा तो हा व्हिडिओ माझ्याकडे गॅलरीमध्ये होता, तर मी अपलोड करायचं विसरून गेले. तर चला आता ते अपलोड केलं आहे. तर आलो आता आम्ही घरी. तर घरी बाबांनी आणल्या होत्या तुरीच्या शेंगा. तर तिकडे कसं माळ रान असल्यामुळं तुरीच्या शेंगा येतात कधी पण. तर तुरीच्या शेंगा आणल्या आईने. अशी मस्त घट्टसर आमटी केली, बघू शकता. भात केलाय, आमटी केली, सोबत मेथीची भाजी. आमटी म्हटली की माझ्या आईच्या हातच्या आमटी इतकी भारी लागते ना माझ्या आईच्या हातची. तर आईच्या हातची आमटी लई भारी लागते. तर त्याच्यामुळे आता आम्ही मस्तपैकी असं जेवतोय. मस्त भाकरी केल्या आईने, लेकरांना चपात्या केल्या. तर जेवण वगैरे केलं आणि करतोय आता थोडी शतपावली. तर लेकरांना असं बाहेर खूप करमतं, आजोळामध्ये आल्यावर लेकरांना खूप करमतं. आणि आल्या शशांक यश बसला इथे पार आहे. तर इथे सगळेजण आम्ही उन्हाळ्यामध्ये हिवाळा किती असो, हिवाळा असो उन्हाळा असो, एनी टाईम या वाट्यावर आम्ही बसून असतो. म्हणजे बायका, सगळ्या बायका त्या बसून असतात. तर असं आम्ही बसलो आणि माहेरामध्ये आल्यावर खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. आता कसं टेन्शन नाही. सकाळी उठा, डबे करा, घड्याळ टाईम बघा किती वाजले किती नाही. आता कसलं ताण नाही बघा. कम से कम 15-20 दिवस तरी काही ताण नाही. तर त्याच्यामुळे आता मस्त जेवण वगैरे झाले आणि लेकरं वगैरे बसले मित्रासोबत. लेकरांना पण खूप छान वाटतं यायला कधी कधी. इकडं काही नाही, माझ्या आईचं थोडं छोटंसं 2 रूमचं घर होतं. तर पण तरी पण लेकरांना त्या 2 रूमामध्येच इतकं करमत होतं. म्हणते आम्हाला बाजूवर झोपायचं आहे. तर असं तसं लेकरांना आजोळाकडे छोटे छोटे जे वस्तू असतात ना, तर माझे लेकरं तर सगळीकडे ॲडजस्ट करतातच कितीही हे असो. तर चला आलोत बघा, बघू शकता माझ्या आईचं घर खूप छान वाटते. तर आता असं वाटते, कधी कधी वाटते इथून जाऊच नाही आणि कधी कधी वाटते लेकरांचे पप्पा पण सर पण घरी येतं, त्यांची पण काळजी. कारण एकटा माणूस असल्याचं होतं, जेवण करत नाही ना हाताने बनून. तर त्याच्यामुळे तिकडं पण मन लागले. पण चला आता राहूया, 7-8 ते दिवस राहते मी. आणि हे बघा आईनं आणून ठेवले दूध, लेकरं पितात संध्याकाळी म्हणून 2-3 वेळेस तापून ठेवलं. आणि साय बघू शकता किती छान आली याच्यावर. तर आता पितो आम्ही, मस्त चहा करून पिते अद्रकचा. आणि चहा वगैरे आता पिला आम्ही सगळ्यांनी. मी आणि बाबाच पितो रात्री चहा, लेकरं काय पित नाहीत. लेकरं तर सकाळी आई त्यांना रात्री दुधामध्ये हॉर्लिक्स वगैरे टाकून देते तिघांना पण. आणि फक्त बाबांनी मी चहा पित होतो रात्री. आणि बाबाला माझ्या हातचा अद्रकचा चहा खूप आवडतो. तर अशा प्रकारे चहा वगैरे पिला आम्ही. आणि मस्त आता सगळं टेन्शन वगैरे बाजूला ठेवून आता मस्तपैकी झोपतो. आणि लेकरं तर सकाळी, लेकरांचं उलट आहे. गावाकडं असलं ना, म्हणजे शेलूला असलं ना, लेकरं सकाळीच उठतात ट्युशनच्या आणि सकाळी 5:30ला. तर आता इकडे कसला ताण नाही, मस्त. तर आता आम्ही मस्त जेवण केलं, चहा पिला, तर आता झोपतोय. आणि हा शशांकनं तोडल्या होत्या शेंगा बघा, इथे तुरीच्या शेंगा. म्हणजे मी शेलूला लावल्या होत्या घरी आमच्या. तर तोडल्या त्यांनी बारीक बारीक. मी म्हणलं आताच तोडू नको, त्या पूर्णपणे पकल्या नव्हत्या, काय म्हणतात त्याला, दाणे पूर्णपणे भरल्या नव्हत्या त्या. तर चला, आजचा माहेरचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला तर सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अजून एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तर चला. तर आजचा हा व्हिडिओ बरेच दिवसाचा माझ्या गॅलरीमध्ये पडला होता, तुम्हाला सांगते. तर ते मी आज अपलोड केला आहे, तर त्याबद्दल सो सॉरी. तर चला भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.